नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। पुणे जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार केलेल्या मूळच्या खेड तालुक्यातील आरोपीला शस्त्र बाळगल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे। ही कारवाई सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास देहू मोशी रोडवर कुदळवाडी चौकात चिखली या ठिकाणी करण्यात आली। सागर राहुल राठोड वय वर्ष 20, सध्या राहणार मोशी, मूळ राहणार कुरकुंडी, तालुका खेड, जिल्हा पुणे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे। पिंपरी चिंचवड पोलिसांनी सागर राठोड याला 2 वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे। त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो कोणतीही परवानगी न घेता शहरात आला। त्यांनी स्वतःकडे एक कोयता हे शस्त्र बाळगले। याबाबत गुन्हे शाखा युनिट 4ला माहिती मिळाली असता पोलिसांनी कारवाई करत सागर राठोड याला ताब्यात घेतला। त्याच्याकडून मोबाईल फोन, दुचाकी आणि कोयता जप्त करण्यात आला आहे। चाकण औद्योगिक वसाहतीतील महाळुंगे इंगळे तालुका खेड गावात कॉलेरा आजाराची साथ असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। महाळुंगे येथील एकाचा यामुळे मृत्यू झाला असून काही जण रुग्णालयात उपचार घेत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे। खराब व अस्वच्छ पाण्याने या आजाराचा फैलाव झाल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले आहे। याबाबत तालुका आरोग्य विभागाशी संपर्क केला असता महाळुंगे गावात असे 3 रुग्ण आढळून आले असून त्यातील एकाचा YCM रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले आहे। संबंधित एका रुग्णाचा मृत्यू आणि 3घांना कॉलेराची लागण झाल्याची घोषणा पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयाने केली आहे। महाळुंगे गावात करंज विहिरे प्राथमिक आरोग्य केंद्राकडून सर्वे आणि जनजागृती सुरू करण्यात आली आहे। मागील अनेक वर्षात या कॉलेराचा रुग्ण या भागात आढळला नव्हता, मात्र अचानक समोर आलेल्या या घटनांनी खळबळ उडाली आहे। पटकी कॉलेरा हा दूषित पाण्यामुळे पसरणारा एक जलजन्य आजार आहे। या आजाराचा अधिशयन कालावधी अत्यल्प असल्याने कॉलेराची साथ अत्यंत वेगाने पसरू शकते। इतर कोणत्याही जलजन्य आजाराच्या तुलनेत कॉलेरा आजारामध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक असते। जुलाब व उलट्या हे या रोगाची प्रमुख लक्षणे असून योग्य उपचाराअभावी जलशुष्कता होऊन रुग्णाचा मृत्यू होतो। पटकी रोगाचा प्रादुर्भाव अधिकाधिक कमी करून तो सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न राहणार नाही, हे उद्दिष्ट प्राप्त होण्याकरिता लागणग्रस्त भागाचे सर्वेक्षण तसेच लागणग्रस्त भागाचे आजूबाजूचे सर्वेक्षण, पिण्याच्या पाण्याचे नियमितपणे निर्जंतुकीकरण व रोगाचे निदान त्वरित होण्याच्या दृष्टीने साथीनंतर रुग्णांवर सत्वर औषधोपचार, सहबाधितांवर औषधोपचार, आरोग्य शिक्षण इत्यादी उपाययोजना तातडीने या भागात सुरू करण्याची मागणी होत आहे। नेहमी वर्दळीने गजबजलेला आणि अवजड वाहतुकीने कोंडीत अडकून पडणारा चाकणमधील माणिक चौक अपघातांना निमंत्रण देत आहे। गुरुवारी 23 मे रोजी रात्री भरधाव टेम्पोची दुचाकीस धडक बसली। यात महिला ठार झाल्याची घटना घडली। त्यांचा पती या अपघातात किरकोळ जखमी झाला आहे। संगीता राजाभाऊ शिंदे वय वर्ष 50, राहणार खराबवाडी असे या अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे। या अपघाताच्या घटनेनंतर नातेवाईक खूप मोठ्या संख्येने चाकण ग्रामीण रुग्णालयात जमा झाले होते। टेम्पो चालकास वाहनासह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। श्री भैरवनाथ महाराज व खंडोबा महाराज उत्सवाचे औचित्य साधून कुरुळी तालुका खेड या ठिकाणी बैलगाडा हिंद केसरी घाट शुक्रवार दिनांक 24 ते रविवार दिनांक 26 पर्यंत निमंत्रित बैलगाडा शर्यती आयोजित करण्यात आल्या आहेत। यामध्ये 426 बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदवला आहे। बैलगाडा शर्यत शुक्रवारपासून रविवारी 26 मे पर्यंत सुरू राहणार आहे। या बैलगाडा शर्यतीचे बक्षीस वितरण रविवार दिनांक 26 मे रोजी होणार आहे। महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या गॅस रिफिलिंग केल्याप्रकरणी निघोजे आणि कुरोळी या ठिकाणी 2 कारवाया करण्यात आल्या। गॅस रिफिलिंग केल्याप्रकरणी पहिली कारवाई निघोजे गावात स्मशानभूमीजवळ करण्यात आली। नारायण बाबूसिंग जाधव वय वर्ष 35, राहणार निघोजे तालुका खेड, मूळ राहणार बुलढाणा हा धोकादायकपणे गॅस रिफिलिंग करत होता। मोठ्या सिलेंडरमधून लहान सिलेंडरमध्ये तो गॅस काढत असताना त्याच्यावर कारवाई करण्यात आली। त्याच्याकडून 13,050 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। दुसरी कारवाई कुरोळी गावात करण्यात आली। कुरोळी गावात कुरोळी फाटा या ठिकाणी एका पत्र्याच्या शेडमध्ये अजय गोविंदराव मोरे वय वर्ष 24, राहणार कुरोळी तालुका खेड, मूळ राहणार लातूर याने बेकायदेशीरपणे मोठ्या सिलेंडरमधून लहान सिलेंडरमध्ये गॅस चोरून काढला। याबाबत माहिती मिळाल्यानंतर महाळुंगे MIDC पोलिसांनी कारवाई करत 11,750 रुपये किमतीचे साहित्य जप्त करत गुन्हा नोंदवला। दोन्ही गुन्ह्यांचा तपास महाळुंगे MIDC पोलीस करत आहेत।
चाकण तालुका खेड येथील श्री भैरवनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले। चाकण परिसरातील बैलगाडा मालक आणि शौकीन मंडळींनी शहरातून काढलेली भव्य बैलगाडा मिरवणूक लक्षवेधी ठरले। यामध्ये बैलगाडा मालक राहुल गोरे, महेश शेवकरे, चाकण सोसायटीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पठारे, सागर गोरे, काका आगरकर, विनोद गोरे, मच्छिंद्र मुरलीधर गोरे, रामदास बिरदवडे, नवनाथ शेवकरे, सुनील गोरे, किसन रायकर, यात्रा कमिटीचे माजी अध्यक्ष वसंतराव गोरे, चाकणचे माजी उपसरपंच अशोक बिरदवडे, बाजार समितीचे संचालक माणिक गोरे, काँग्रेसचे जमीर काझे, बाळासाहेब गायकवाड, संजय उर्फ डायमंड गोरे, सचिन पानसरे, संजय नाईकवडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अशोक जाधव, प्रीतम परदेशी, अतुल कांडके, अशोक गोरे आदींसह तमाम बैलगाडा मालक मंडळी सहभागी झाले होते। पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नाशिक फाटा ते चांडोली दरम्यान सातत्याने होणारी वाहतूक कोंडीची समस्या जटिल झाली आहे। पुणे नाशिक महामार्गावर 1 लाख PCU म्हणजेच पर कार युनिट वाहतूक आहे। त्यात अवजड वाहतूक प्रचंड आहे। मागील काही वर्षात या भागाचा शासनाच्या विकास प्रकल्पांनी मोठा विकास झाला, मात्र संसाधने त्या तुलनेत झाली नाहीत। त्याला अनेक कारणे आहेत। मागील 20 वर्षात या भागातील रस्त्यांसाठी नियोजनबद्ध पद्धतीने प्रयत्न सुरू असल्याच्या नुसत्या घोषणा होत आहेत, मात्र प्रत्यक्ष कामात सुरुवात होत नसल्याचा मागील अनेक वर्षाचा येथील जनतेचा अनुभव आहे। पुणे नाशिक महामार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडीमधून मार्ग काढण्यासाठी एलिव्हेटेड कॉरिडॉर मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करण्यात आली होती। ती मान्य होऊन 6 लेन 6 पदरी रस्त्याऐवजी 12 लेन रस्ता मंजूर झाल्याचे सांगण्यात येत आहे। काम सुरू होणार अशी अपेक्षा असताना लोकसभा निवडणूक आल्या, त्यामुळे हे काम पुन्हा एकदा थंड बसण्यात गेले आहे। केंद्र शासनाने ठरवून केवळ चाकण भागात पुणे नाशिक महामार्ग आणि तळेगाव ते चाकण व शिक्रापूर दरम्यानच्या रस्त्यांची कामे होऊ नयेत व येथील कामगार आणि कारखानदारी अडचणीत यावे यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न चालवण्याचा आरोप होत आहे। पुणे नाशिक महामार्गावर वाढणारी प्रचंड वाहतूक व त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी हा विषय मागील काही वर्षात अत्यंत जटिल झालाय। उत्तर पुणे जिल्ह्यातील नाशिक, संगमनेर, आळेफाटा, नारायणगावकडून येणारे व चाकण औद्योगिक क्षेत्राच्या प्रचंड वाढलेल्या लोकसंख्येमुळे या रस्त्यावरती प्रचंड ताण निर्माण झालाय। दररोज नागरिक वाहतूक कोंडीला सामोरे जात आहेत। 2004 साली 4 पदरी रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या रस्त्यावरती कोणतेही नियोजन झाले नाही। 20 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहनांची संख्या वाढली। एलिव्हेटेड कॉरिडॉरची मागणी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना करण्यात आली होती। ती मान्य होऊन 6 लेन 6 पदरी रस्त्याच्या ऐवजी 12 लेन रस्ता मंजूर झाला असून तो होणार असल्याचे सांगण्यात येत आहे। आता प्रत्यक्षात आचारसंहिता संपल्यानंतर तरी या रस्त्याचे काम होणार का याकडे दररोज कोंडीत अडकून पडणाऱ्या जनतेचे लक्ष लागले आहे। खेड तालुक्यात दिव्यांग बांधवांना देखील तहसीलदार कार्यालय वेठीस धरत असल्याची तक्रार दिव्यांग संघटना करत आहेत। नक्की प्रशासन काय करत आहे? 7-12 आणि अनधिकृत प्लॉट हे सोडून बाकी कल्याणकारी कामे मार्गी लावण्यासाठी प्रशासन अपयशी ठरत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। जीवन टोपे, अध्यक्ष प्रहार अपंग क्रांती आंदोलन खेड तालुका। आज तहसीलदार कार्यालय राजगुरुनगर खेड येथे आलो आहे। आमच्या दिव्यांग बांधवांना उत्पन्न दाखले कसल्याही प्रकारचे मिळत नाही। मिळाले तरी टाइम लागतो असे। आणि इथं विद्यार्थी आता 12वीचा निकाल लागला आहे, विद्यार्थ्यांना उत्पन्न दाखले काढायचे आहे, पण इथं भरपूर गर्दी आहे, ते पण दाखले आम्हाला मिळत नाही। अपंगांना पण लांब लांबून भागातून यावं लागतंय, ते पण उत्पन्न दाखले मिळत नाही। तरी आम्ही प्रशासनाला विनंती करतो आम्हाला वेळोवेळी उत्पन्न दाखले भेटावे आणि आम्हाला संजय गांधीसाठी ना दरवर्षी उत्पन्न दाखले द्यावं लागते। ते दिव्यांगांना कुठल्याही प्रकारचे उत्पन्न कुठल्या प्रकारचे खेड तहसील कार्यालय या ठिकाणी तालुक्यातून उत्पन्नाचे दाखले काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे। वेळेत दाखले मिळत नाही, ते मिळावे अशी नागरिकांमधून मागणी होत आहे। आपण पाहू शकता या राजगुरुनगरमध्ये जे काही आपलं नागरी सुविधा केंद्र आहे, त्या नागरी सुविधा केंद्रामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर प्रचंड गर्दी आहे उत्पन्नाचे दाखले काढण्यासाठी। आता जे काही शाळा, कॉलेज, महाविद्यालय चालू होणार आहे त्यासाठी अनेक तरुण सहकारी मित्रमैत्रिणींना मोठ्या प्रमाणावर दाखल्याची आवश्यकता आहे, परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर कोणत्याही प्रकारचे लवकर तरुण सहकाऱ्यांना किंवा विद्यार्थ्यांना दाखले मिळत नाही। या ठिकाणी चौकशी केली असता नागरी सुविधा केंद्राचा चार्ज तरडे साहेबांकडे, परंतु तरडे साहेब हे पुनर्वसनाच्या ऑफिसमध्ये बसतात, परंतु पुनर्वसनाच्या ऑफिसला आम्ही गेलो असता त्या ठिकाणी पुनर्वसनाचं ऑफिस बंद आहे। या ठिकाणी तहसीलदारांना आमचं विनंती
विनंती आहे, तुम्ही नक्की जो काही विद्यार्थ्यांचे दाखले आहेत ते अप्रूव्ह करण्याचे चार्जेस दिले कोणी आहे आणि जो काही या तुम्ही तहसील ऑफिसमध्ये जो काही तनपुरे नावाचे कोणी जे काही व्यक्ती ठेवलेले आहे नक्की त्यांच्या काय आहे का तहसीलदार ते आहे का तरडे आहे हे तुम्ही आम्हाला सांगावे। आणि या ठिकाणी माझी तहसीलदारांना विनंती की जे काही आता तुम्ही पाहिली असेल गर्दी दाखवलेली सगळी, या गर्दीवरून तुम्हाला समजत असेल किती मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी खेड तालुक्यातील नागरिकांना त्रास देण्याचं काम हे तहसील आणि प्रशासन करीत आहे। या ठिकाणी तहसीलदारांना कळकळीची विनंती आहे, या ठिकाणी खेड तालुक्यातील माझ्या मायबाप गोरगरीब जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी पुढील जे काही 8 दिवस आहे जे काही प्रलंबित दाखले असतील, उत्पन्नाचे असतील, विद्यार्थ्यांचे असतील किंवा कुणबी दाखले असतील या ठिकाणी ताबडतोब देण्यात यावे, नाही तर या ठिकाणी तहसील ऑफिसला आम्ही टाळं टिकू। या ठिकाणी तुम्हाला एवढंच सांगतो। खेड तालुक्यात कुडे बुद्रुक या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवा प्रतिष्ठानच्या वतीनं बुद्ध पौर्णिमेनिमित्त महामानवांचा संयुक्त जयंती महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।